नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 9 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये बायकोच्या हक्काने आनंदीने मालक साहेबांची समजूत काढत आता मालक साहेब आणि पृथ्वीला कसं एकत्र आणताच मालक साहेब आनंदीवरती खुश होऊन तिला कसं गिफ्ट दिलंय हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता हा विद्याधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी तू किती बी प्रयत्न कर, पण तुझ्या पोरात आणि मालक साहेबात फूट तर मी पाडणारच. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बास, लय ऐकून घेतलं. आता माझ्या मुलांबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाहीये. माझ्या मुलांपासनं दूर राहायचं. आजवर तुम्हाला कुठल्याही नात्याची किंमत नाहीये विद्याधर निंबाळकर. त्यामुळे तुम्ही काय माझ्या मुलांबद्दल बोलताय? आणि हे बघा, तुम्ही ना भावाचं, ना बहिणीचं, ना वहिनीचं, ना आईचं कुठलंच नातं प्रामाणिकपणे टिकवलेलं नाहीये. कुठल्याच नात्याशी तुम्ही प्रामाणिकपणे वागलेलाच नाहीयेत. त्यामुळे माझ्या मुलांशी खेळ करायचा नाही, लक्षात ठेवा. त्यावर लगेच विद्याधर हसू लागतो. आनंदी, अय आनंदी, अगं किती ताकद आहे तुझ्यात. अगं किती बोलतेस आनंदी. पण या विद्याधरचा खेळ कसा असतोय ना, हे तुला अजून ठाऊकच नाहीये. त्यामुळे आनंदी, तुला या विद्याधरशी खेळ खेळायचा आहे ना, खेळ. पण मी जे ठरवलंय ना, ते मी करून दावणारच. मी युगंधरपासनं त्याच्या पोरांना दूर करणार. कधी बी त्यांना एकत्र येऊच देणार नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बास, सांगितलं ना. मालक साहेब आणि त्यांच्या मुलांना मी एकत्र आणणार. बापाचं प्रेम मी माझ्या मुलांना देणार. एक आई म्हणून हे कर्तव्य मी पूर्ण करणार. त्यावर लगेच आता विद्याधर टाळ्या वाजवतच हसतच म्हणू लागतो, वा आनंदी, लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतेस ग तू. आत्ता जरी सुंगट्या तुझ्या हातात असल्या ना, तरी या खेळाचा राजा हा विद्याधरच असणार आहे. कारण विद्याधरने जर डाव टाकला ना, त्याला हवं तसंच तो करत असतो. आणि ही पोरं युगंधरपासनं कशी लांब न्यायची ना, हे मला चांगलंच माहिती. त्यासाठी मी मोठा डावपेच खेळणार आहे आनंदी. मी तुला जिंकू देणार नाहीये. तेव्हा आनंदी म्हणू लागते, खबरदार, माझ्या मुलांच्या जीवाशी खेळात तर खबरदार. एक आई म्हणून मी आव्हान देते तुम्हाला, माझ्या मुलांपासनं दूर राहायचं. त्यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर या आनंदीशी गाठे, लक्षात ठेवा. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, वा, मानलं आनंदी, मानलं बरं का तुला. अगं तू त्या पोरांना आईची जागा देते. अगं पण पोरं आहेत की तुझी तशी. पण आनंदी, तू काय बी म्हणा, तुला दिसत नाही, जी आनंदी आंधळी हाय ती मला डोळे फाडून सांगायली आईची जागा घ्यायली. पण आनंदी, मी बी कमी नाहीये. मी विद्याधर निंबाळकर आहे. आणि एकदा जर मी ठरवलं ना, ते मी पूर्ण करतोच. आणि मी या पृथ्वी आणि युगंधरमधली दरी वाढवणारे, ती कमी कधीच होऊ देणार नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, सांगितलं ना, मीही माझ्या मुलांना त्यांच्या बापाचं प्रेम मिळवून देणारच. तुम्हाला जे करायचे ना, ते करा, मीही बघून घेईल. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, मुळू रडत बसणारी, थरथर कापणारी आनंदी एवढी हिंमत दाखवायली, एवढी, ते बी माझ्या समोर, या विद्याधर समोर. त्यावर आनंदी म्हणू लागते, दाखवणार, मी हिंमत दाखवणार. कारण इथे वेळ माझ्या मुलांची. एक आई म्हणून माझी हिंमत वाढली. जेव्हा वेळ मुलांवर येते ना, तेव्हा एक गरीब गाय सुद्धा कधी वाघीण होते ना, हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे माझ्या मुलांसाठी मी काहीही करू शकते. मी त्यांना प्रेमाची भाषा नक्कीच समजवणार. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ठीक आहे, मग चॅलेंजच स्वीकार की माझं. बघूया, तू जिंकतेस की मी जिंकतोय. मलाही बघायचंच आहे आता, या पोरांना आणि या मालक साहेबाला तू कशी एकत्र आणते. कारण मी हे कधी होऊच देणार नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, स्वीकारलं, मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे. मी माझ्या प्रेमाच्या बाजूने माझ्या मुलांना सावरणार. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, लागलं चॅलेंज, चल, तू तुझ्या प्रेमाची वात पेटव, पण मी मी माझ्या आगीचा वणवा पेटवणार आहे. ज्यामुळे तुझ्या प्रेमाच्या वातीचा असा कधी विस्तव होईल ना, ते तुला कळणार बी नाही आनंदी. माझा खेळ रंगणार आणि तुझा डाव फसणार आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, शक्य नाहीये. तुम्हाला हवी तेवढी ताकद लावायची ना, लावा. तुमची ही विनाशाची लंका उभी करा,
पण माझ्या एकाच प्रेमाच्या बाजूने तुमच्या या लंकेला जळून खाक केलं नाही ना, तर नावाची आनंदी नाही. कारण ही आनंदी फक्त नाती जोडण्यासाठी जन्माला आली. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, तू आली असशील आनंदी नाती जोडण्यासाठी, पण मी नाती तोडण्यासाठी जन्माला आलोय आणि ही नाती मी तोडूनच राहणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे तर मग लागलं चॅलेंज. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, मंजूर आहे, आता बघूया कोण जिंकतंय. तेव्हा आनंदी म्हणू लागते, जिंकणार, माझी प्रेमाची बाजू जिंकणार आणि ही आई हे मुलांसाठी नक्कीच करणार, असं आनंदीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता पृथ्वी खूपच भडकलेला असतो. आता मात्र त्याने आपल्या रूममध्येच पंचिंग बॉक्स लावलेला असतो आणि जोरजोरात तो बॉक्सिंग खेळत असतो. त्याला सारखे सारखे ते क्षण आठवत असतात, कसं फॅक्टरीत मालक साहेबांनी सगळ्यांसमोर त्याचा अपमान केलेला असतो, त्याला तिकडनं हाकलून लावलेलं असतं, त्याची लायकी दाखवलेली असते. हे सगळे क्षण त्याला आठवल्यामुळे आता पृथ्वी खूप भडकलेला असतो. जोरजोरात आता तो पंचिंग करत असतो. त्याच वेळेस आता आरतीताई लेप घेऊन आलेली असते. दरवाजातनं निघालेल्या आरतीला जोरदार दिशी तो पंचिंग बॉक्स जाऊन लागतो. आता तिच्या हातात जो लेपचा डब्बा असतो ना, तोही खाली पडतो. तिला जोरात डोक्याला मार लागतो. जसा मार लागतो तशी ही आरती भडकते. आता मात्र पृथ्वीला धक्का बसतो. अरे बापरे, आधीच एक नंबरची ही भयानक आहे आणि आता तर हिच्या डोक्याला लागलंय. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, सॉरी सॉरी, चुकून लागलं, सॉरी. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, तुला अक्कल नाहीये का? अरे जाता येता येत ना इथनं माणसं, मग तू असं त्यांना लागेल असं का करतोय? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, ही माझी रूम आहे, माझ्या दरवाजात मी पंचिंग बॉक्स लावलाय ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आला आडलं तुझं खेटर तिथेच, माझी रूम माझं घर. अरे पण जाणारे येणारे दिसत नाही तुला? असं दरवाजात हा असला खंबा लावून कोणी खेळतं का? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मी खांबा लावून खेळे नाही तर काही बी करेन, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू इथे कशाला कडमलायला आली? आणि ही माझी रूम आहे, माझं घर आहे, मला इथे खेळायचंय. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, खेळ, तू ना एक नंबरचा बेंडोकच आहे, दुसरं काहीच येऊ शकत नाही तुला. अरे तुझ्यासारख्या वयाच्या पोराने बापाच्या खांद्याला खांदा देऊन काम करायला पाहिजे, फॅक्टरीत जायला पाहिजे. पण नाही, तू तर पाचवीतल्या पोरासारखा हा काळा खांबा लावून इथे बॉक्सिंग करत बसलाय, हो की नाही? तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, डोक्यात जाऊ नको, एका मिनिटात तुला या घरातनं बाहेर काढेल, डोक्यात जाऊ नको. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, तू मला घराबाहेर काढणार? तुझी एवढी हिंमत? अरे तुझ्यामुळे माझा लेप सांडला, आबांनी एवढा लेप बनवून दिला होता, तो फक्त तुझ्यामुळे सांडलाय, फक्त तुझ्यामुळे, आणि तू मला घराबाहेर काढणार? आता मी पण बघते कसा बाहेर काढतो. असे म्हणताच आता अगदी मंडून आरतीताई तिथे सोप्यावरती बसते. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, तुझी हिंमत कशी झाली इथे बसायची? उठ उठ लगेच, दत्तू काका, सुनीता काकू, लवकर या. आता मात्र आरती म्हणू लागते, येऊ दे, ज्याला यायचंय ना त्याला येऊ दे, मी पण बघते तू कसा मला बाहेर काढतो. तेवढ्यात सुनीताताई धावतच येतात. काय झालं छोटे मालक, काय झालं? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, सुनीताताई, हिला आधी घराबाहेर काढा, हिने लय डोक्याचा भुगा केलाय, लवकरात लवकर हिला घराबाहेर काढा. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मला मला काढणार घराबाहेर? मी बघतेच ना. त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागतात, आरतीताई प्लीज तुम्ही चला ना, आनंदीताईला भेटूया आपण, चला ना तिकडनं. आता लगेच आरती तो लेपचा डब्बा उचलते. एक नंबरचा गर्विष्ठ अक्कल शून्य पोरगा आहे हा, असे म्हणत आता आरती तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, मला गर्विष्ठ बोलते, मला? तुला बघून घेई ना, सोडणार नाही मी तुला. त्याच वेळेस आरती आणि सुनीताताई तिकडनं निघून जातात. पण आता आरतीचं बोलणं पृथ्वीला आटू लागतं. अरे तुझ्यासारख्या मुलाने अरे बापाच्या खांद्याला खांदा देऊन काम करायला पाहिजे, फॅक्टरीत जायला पाहिजे. आता मात्र पृथ्वीला आणखीनच राग येतो. तो खूपच भडकलेला असतो. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब गेस्ट रूम मध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आनंदी दरवाज्यात येते. मालक साहेब येऊ का? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तू, अगं ये ना, काय झालं, काही काम होतं का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मला जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमच्यात आणि छोट्या मालकांमध्ये मी बोलावं असं तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण मला जरा बोलायचे आज फॅक्टरीत जे. त्यावर लगेच आता मालक साहेब उठतात आणि निघालेले असतात. आनंदी, मला आता या विषयावरती अजिबात काही बोलायचं नाहीये, त्यामुळे प्लीज आनंदी मला जाऊ दे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, एक मिनिट मालक साहेब, आजवर मी नाही बोलले आणि तुम्ही माझं कधी ऐकलं नाही, पण प्लीज आजचा दिवस ऐकून घ्या ना. मालक साहेब तर बघतात.
तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा मालक साहेब, आज पृथ्वी फॅक्टरीत आला होता, पण तुम्ही सगळ्यांसमोर ना त्याचा खरंच अपमान केलाय हो. त्याला खूप वाईट वाटतंय. हे बघा मालक साहेब, त्याच्याकडनं चूक झाली, पण ही नकळत झाली हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, तो फॅक्टरीत येऊन कामगारांना घेऊन बसला होता आणि त्यामुळे डिलिव्हरी खोळंबल्या होतात. तुला काय माहिती, त्याने नियम मोडलेत. तेव्हा आनंदी म्हणू लागते, माहिती आहे मालक साहेब, पृथ्वी आला होता, खरं तर त्याची चूक झाली. त्याने तुमची परवानगी घेऊन तिकडे यायला हवं होतं, पण नकळत का होईना त्याच्याकडनं नियम मोडलेत. पण एक बाप म्हणून तुम्ही त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं की नाही मालक साहेब. तुम्ही सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला, त्याच्यावरती ओरडलात. खरं तर त्याच्या बिझनेस आयडियाज ना खूप छान आहे. रेडीमेड साडीची आयडिया जर आपण फॅक्टरीत वापरली तर नक्कीच आपल्या फॅक्टरीचा बिझनेस वाढू शकतो, उंचावरती जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा त्याच्याशी बोलायला होतं. आणि मालक साहेब, तुमच्या दोघांचे वाद जर असेच वाढत गेले तर स्वर्गात असणाऱ्या समिधाताईंना काय वाटत असेल, याचा विचार करा ना मालक साहेब. एवढी एक संधी तुम्हाला खूप चांगली धावून आली होती, ज्यामुळे तुमचं आणि पृथ्वीचं नातं अगदी एकत्र आलं असतं. खरंच तुमच्या नात्यातली ही भांडणं मिटली असती. ही खूप छान संधी होती मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, हा झाला भावनिकचा प्रश्न. हे बघ, जर आपल्याला बिझनेस करायचा असेल, बिझनेसमध्ये भावनांना महत्त्व नसतं. भावनिकतेची बाजू एकीकडे आणि व्यवसायाची बाजू एकीकडे असते. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, मान्य आहे. तुम्ही म्हणताय ना ते मान्य आहे. भावनांना व्यवसायात किंमत नसते. पण तुम्ही चुकलात ना मालक साहेब. तुम्ही पृथ्वीवरती ओरडायला नको होतं. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, एक बाप म्हणून नाही तर फॅक्टरीचा मालक म्हणून मी त्याच्यावरती ओरडलोय. मला व्यवसायात भावनांना किंमत द्यायला अजिबात आवडत नाही. मी बिझनेसमध्ये व्यावसायिकपणानेच वागतो. त्यावर आनंदी म्हणू लागते, ठीक आहे, मग आपण एक बाप म्हणून नाही तर व्यावसायिकपणाने बिझनेसच्या भाषेतच बोलूया. आता मालक साहेब, तुम्हाला पृथ्वीच्या आयडियाज का ऐकून घ्याव्या लागणार आहे, त्याचं महत्त्व मी सांगते. काळानुसार आपल्याला बदलण्याची गरज आहे मालक साहेब. आणि त्याच्या अगदी युनिक आधुनिक पद्धतीच्या आयडियाज आहे. तुम्ही एकदा जर ऐकल्या ना, तुम्हाला त्या नक्कीच पडतील. पण मालक साहेब, खरं तर त्याच्या ह्या आयडियाज खूप महत्त्वाच्या का वाटत आहेत त्या सांगू का? हे बघा, आपल्या फॅक्टरीत ज्या काही आयडियाज चालू आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या फॅक्टरीत काम चालू आहे ना, त्या पद्धतीनुसार ना येत्या 5 वर्षात आपल्या फॅक्टरीत प्रॉफिट 1% झालं नाही. कारण आपलं शेअरिंग, आपलं मॅनेजमेंट हे सगळं काही 40 ते 45% असतं आहे. आणि त्यामुळे नफा तर एवढ्यात होतच नाही आहे ना. आता मात्र मालक साहेबांना धक्का बसतो. आता आनंदीला या फॅक्टरीच्या हिशोबाबद्दल एवढं कसं माहिती आहे? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, आता बघा, आपलं जे लो मटेरियल असतं ते खरंच 60 ते 65% जास्त असतं, पण त्याचं प्रॉफिट मात्र 17 ते 18% होतं. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतं, एक मिनिट आनंदी, हे सगळे हिशोब तू करायची? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, नाही म्हणजे हिशोबाच्या फायली आबा घरी आणायचे, त्यांना फारसं जमत नव्हतं ना. नाही म्हणजे आता वय झालंय ना, मग मी त्यांना मदत करायचे आणि हे सगळे हिशोब मीच काढायचे. त्यामुळे मला माहिती आहे मालक साहेब, येत्या 5 वर्षात आपल्या फॅक्टरीत प्रॉफिट असं जास्त झालं नाही आहे. कदाचित जर आपण पृथ्वीच्या ह्या युनिक आयडियाज वापरल्यात ना, तर आपल्या फॅक्टरीला नक्कीच फायदा होऊ शकतो. आजकालच्या काळात खरंच मुलींना अशाच साड्यांची गरज असते. आणि जर आपण हे प्रॉफिट करून फॅक्टरीचं नाव उंचावर नेलं तर काय हरकत आहे? त्यामुळे मालक साहेब, मला असं वाटतंय तुम्ही शांतपणे पृथ्वीशी बोलावं, त्याच्या आयडिया समजून घ्याव्या आणि त्याला समजून त्याचा हा बिझनेस प्लॅन स्वीकारावा. प्लीज मालक साहेब, मी काही चुकीचं बोलत नाही. आपल्या फॅक्टरीत जे काही घडतंय ना, त्याच्या अंदाजानुसार सांगते. नाही म्हणजे आपले जे जुनाट पद्धतीची कामं जरा बाजूला ठेवून युनिक पद्धतीने काही सुरू केलं तर याचा फायदा फॅक्टरीलाच असणार आहे ना. आणि शेवटी तो तुमचा मुलगा आहे. त्यामुळे मालक साहेब, तुम्ही शांततेत एकदा जर त्याच्याशी बोललात तर सगळं काही ठीक होईल, त्यालाही बरं वाटेल. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, आनंदी, तू जाऊ शकते, मला आता या विषयावरती बोलायचं नाही आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, काय झालं मालक साहेब, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आलाय का? हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतलाय, पण फॅक्टरीबद्दल जे काही सत्य होतं ना, ते मी तुम्हाला बिझनेसच्या भाषेत सांगितलं. म्हणून
प्लीज मालक साहेब, एक बाप म्हणून नाही तर एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही पृथ्वीशी नक्कीच या आयडियाजबद्दल बोलू शकता. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, तुला सांगितलं ना, तू इकडनं जाऊ शकते. हे बघ, मला कारखान्यात खूप महत्त्वाच्या कामासाठी निघायचंय. त्यामुळे प्लीज आनंदी, आपण या विषयावर नंतर बोलूया. आनंदी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मालक साहेब लगेच टेबलवर असणारा मोबाईल उचलतात आणि शिर्केंना कॉल करतात. शिर्के, फॅक्टरीचं मेजरमेंट आणि बॅलन्स शीट घेऊन या, लगेच ताबडतोब या, असे म्हणताच आता मालक साहेब विचार करू लागतात आणि एकटक आनंदीच्या विचारात गोंधळलेले असतात. कारण ज्या आनंदीला फॅक्टरीत न येता एवढा हिशोब माहिती, आता मालक साहेबांना जरा आनंदीचं कौतुकच वाटू लागतं. तर त्यानंतर इकडे पृथ्वी रूममध्ये विचार करत बसलेले असतो. तेवढ्यात लगेच आता आग लावण्यासाठी हा विद्याधर तिकडे टपकतो. पृथ्वी बाळा, अरे पृथ्वी बाळा, काय झालंय? अरे देवाऱ्यातल्या सुकलेल्या फुलासारखा चेहरा का पाडलाय तू? बैस बरे इकडे, काय झालं? अरे मला माहिती होतं तू फॅक्टरीत गेला की असंच होणार आहे. अरे एखाद्या तुटलेल्या पायतानासारखा तो युगंधर तुला बाहेर काढणार, तुझा अपमान करणार, सगळ्यांसमोर जाहीर अपमान केला ना रे. त्याला ना एवढंच जमतं. अरे तो स्वतःला लय शहाणा समजतो. अरे मी त्याचा सख्खा रक्ताचा नात्याचा भाऊ आहे, पण नाही, त्याने आजवर माझा फक्त अपमानच केलाय आणि मला कधीच पुढे जाऊ दिलं नाही. त्याला ना देखवत नाही रे. तुझ्या बिझनेस आयडिया एवढ्या चांगल्या होत्या, पण तरी त्याने न ऐकून घेता तुझा अपमान केला ना. कारण त्याला ना दुसऱ्यांना पुढे जाऊ द्यायचंच नसतं. तोच कसा मालक राहणार, तोच कसा उंचावर असणार ना, याचीच तो फक्त दखल घेत असतो. दुसऱ्यांना कधीही पुढे जाऊ द्यायचं नाही, दुसऱ्यांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही, याची त्याला भीती वाटते. एक नंबरचा भित्रा माणूस रे तो. त्याला ना दुसरं काही जमतच नाही. एक नंबरचा भामटाडे. आता मात्र पृथ्वी लगेच निघालेले असतानाच विद्याधर म्हणू लागतो, थांब पृथ्वी, अरे माझं ऐकून घे रे बाळा. मी तुझ्या भरोशासाठी, म्हणजे तुझ्या विश्वासासाठी नाही म्हणते. अरे खरंच सांगतोय, मी ओळखतो ना, लहानपणापासून तुझ्या बापाला ओळखतो. अरे एक नंबरचा भामटाडे. त्याने या भावाला कधी मोठं होऊ दिलं नाही, भावाला कधी किंमत दिली नाही. तर तो स्वतःच्या पोटच्या पोराला काय किंमत देणार? तो नाही तुला मोठं होऊ देणार आणि तुझं तर कधीच ऐकून घेणार नाही. त्यामुळे पृथ्वी, माझं ऐक तू. तुला तुझा बिझनेस सुरू करायचा आहे ना, तुझा जो युनिक प्लॅन आहे, ज्या आयडियाज आहेत ना, त्या तू डोक्यात तयार कर आणि जेवढा पैसा लागेल ना, तेवढा मी तुला देईल आणि तुझा नवीन बिझनेस सुरू कर, चालेल? आता पृथ्वी लगेच विद्याधरकडे एकटक बघू लागतो. तर त्यानंतर इकडे आता सुनीताताई किचनमध्ये काम करत असतात. तेवढ्यात आता आनंदी तिकडे येते. आनंदी अगदी विचारात गोंधळलेली असते. तेव्हा सुनीताताई विचारू लागतात, काय झालं आनंदीताई? मालक साहेबांनी ऐकून घेतलं का तुमचं? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही ना सुनीताताई, ऐकून तर घेतलंय खरं, शांत बसून सगळं ऐकलं, पण त्यानंतर उत्तर काहीच दिलं नाही. त्यांना माझं म्हणणं पटलं नसेल का? राग आला असेल का? या विचाराने ना आता मला टेन्शन आलंय. तेवढ्यात किचनमध्ये मालक साहेब आलेले असतात. ते पण आपल्या बायकोकडे, म्हणजे आनंदीकडे. आता मात्र सुनीताताई म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही? मी जाते हा. आता सुनीताताई तिकडनं बाहेर निघून जातात. मालक साहेब आनंदीजवळ येतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय झालं मालक साहेब? तुम्हाला काही हवं आहे का? काही हवं असतं तर सांगितलं असतं तर बाहेर आणून दिलं असतं. तुम्ही कशाला आलात मालक साहेब इकडे? तुम्हाला चहा हवा आहे का? कॉफी हवी आहे का? तेव्हा मालक साहेब आता गुतत गुततच बोलू लागतात, नाही आनंदी, मला तसं काही नको आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मग काय झालं मालक साहेब? सांगा ना. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मी आनंदी तुला हे सांगायला आलो होतो की नाही, तू ना पृथ्वीला जाऊन सांग मला फोन करायला. आनंदीला तर खूपच भारी वाटतं, कारण मालक साहेबांना आनंदीचं म्हणणं पटलंय हे तिला एका क्षणात लक्षात येतं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मी मी का सांगू? तो तुमचा मुलगा आहे ना, तुम्ही बाप आहात ना, त्यामुळे तुम्हीच करा त्याला फोन. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, एक मिनिट, मी बाप आहे त्याचा आणि या फॅक्टरीचा मालक आहे. मी का करायचा फोन? मी नाही करणार, त्याला जाऊन सांग. त्यावर आनंदी म्हणू लागते, मी का सांगू? मी तुमची मॅनेजर आहे का? अजिबात नाही. तुम्ही बाप आहात ना, मग लावा तुमच्या मुलाला फोन आणि तुम्हीच बोला. हे बघा, तुम्ही जर फोन लावला ना मालक साहेब, पृथ्वीला खूप भारी वाटेल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, मी मी फोन लावायचा? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो, त्यात काय अवघड आहे? मोबाईल घ्यायचा आणि फोन लावायचा. आता मात्र आनंदीकडे एकटक मालक साहेब बघू लागतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बघताय काय, लावा चला पटकन फोन, लावा लावा.
उशीर करू नका. हे बघा, चांगल्या कामाला कधीही उशीर करू नये. लावा पटकन. आणि हो मालक साहेब, नुसता फोन लावून बिझनेसबद्दल बोलू नका. तुम्हाला दुपारी जे काही झालंय ना फॅक्टरीमध्ये, त्याबद्दल तुम्हाला पृथ्वीला सॉरी म्हणायचंय. तेव्हा मालक साहेबांना धक्का बसतो. आनंदी, काय बोलतेस तू? मी मी पृथ्वीला सॉरी म्हणू? जमणार नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्द बसतच नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, नाही नाही बसत का? मग तुम्ही तुमची डिक्शनरी अपडेट करा. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अपडेट म्हणजे काय करायचं? त्यावर आनंदी म्हणू लागते, म्हणजे तुमच्या डिक्शनरीत सुधारणा करा. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, जमणार नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब आहात ना? अहो मग सगळ्या जगाचं ऐकून घेता, मुलाचं ऐकून घेता येत नाही? सॉरी म्हटलं तर काही बिघडत नाही. सॉरी म्हटल्याने कोणी लहान मोठं ठरत नाही. सॉरी म्हणा तुम्ही. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, मी मी माझ्या मुलाला सॉरी म्हणायचं? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो सॉरी कुणीही कुणाला म्हणू शकतं. लहान मोठे असा काही फरक नसतो. लावा लावा, चला पटकन फोन लावा. मी आहे, इकडेच आहे. आता मालक साहेब हळूच गालातल्या गालात हसतात, आनंदीकडे बघतात आणि हळूच आता बडबड करू लागतात. सगळ्या जगाचा मालक मी, सगळ्या फॅक्टरीत माझा दरारा, सगळे माझं ऐकतात. आणि घरात घरात मी हिचं ऐकतोय, हिचा दरारा चालतोय. आता मात्र आनंदी गालातल्या गालात हसू लागते. लावला की नाही? लावा पटकन फोन. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, देव्याई देव्याई, खूप खूप थँक्यू. आज बरं झालं मालक साहेब स्वतः पृथ्वीला फोन करतील ना आणि सॉरी म्हणतील, तेव्हा मात्र पृथ्वीला खूप आनंद होईल. असे म्हणताच आनंदी लय खुश झालेली असते. आता लगेच मालक साहेब मोबाईल हातात घेतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, एवढा उशीर का करताय मालक साहेब? लावा पटकन पृथ्वीला फोन. मी आहे इकडे, लावा. आता मालक साहेबांनी पृथ्वीला फोन लावलेला असतो. इकडे पृथ्वी आपल्या रूममध्ये विचारतच असतो. तेवढ्यात तो आपला मोबाईल बघतो. युगंधर निंबाळकर आता हे कशाला फोन करतायत? आता पृथ्वी फोन कट करतो. मालक साहेबांना राग आलेला असतो, पण आता आनंदीमुळे मालक साहेब आपला राग शांत ठेवतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, लावा की, लावा लावा. मालक साहेब पुन्हा फोन लावतात. आता पुन्हा रिंग वाजू लागते. पृथ्वीला धक्का बसतो. हे मला का फोन करतायत आता? आता काय अडलंय? मला ना यांच्याशी बोलायचंच नाही, पण कशाला फोन लावतायत? आता पृथ्वी फोन उचलतो. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, बोला, कशासाठी फोन केलाय? काय काम आहे? युगंधर निंबाळकर, दुपारी झाला तेवढा अपमान पुरे नाही का? का अजून काही बाकी आहे म्हणून मला फोन केलाय? आता मात्र मालक साहेब म्हणू लागतात, पृथ्वी, दुपारी फॅक्टरीत जे काही झालं ना, त्याबद्दल तू मनाला लावून घेऊ नको. आता पृथ्वीला धक्का बसतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो, आणि तुझ्या बिझनेस आयडिया मला ऐकून घ्यायच्यात. तुला 2 दिवसाची मुदत देतो. नाही म्हणजे तुझ्या जे काही प्लॅनिंग असते, ज्या आयडिया असतील, त्याचं तू एक प्रेझेंटेशन बनव. 2 दिवस चांगली तयारी कर. माझ्या फॅक्टरीत आहे, आपण निवांत शांत बसून या आयडियाजबद्दल बोलूया. तुझं प्रेझेंटेशन माझ्यासमोर हजर कर. मला जर पटलं तर आपण तुझ्या आयडियाज नक्कीच आपल्या फॅक्टरीत सुरू करू शकतो. आता पृथ्वीला धक्का बसतो. खरंच खरंच असं होऊ शकतं का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो असं होणार आहे, आणि त्यासाठी मी तुला 2 दिवसाची मुदत देतोय. तू तुझं प्रेझेंटेशन तयार कर आणि माझ्यासमोर सादर कर. आपण त्यावरती निवांत बसून बोलूया. माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो तू मला भेटायला. आता मात्र पृथ्वीला खूप आनंद होतो. त्याच वेळेस इकडनं आनंदी म्हणू लागते, ओ ओ मालक साहेब, अहो महत्त्वाचं बोला ना, महत्त्वाचं बोला, सॉरी म्हणा. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हा हा म्हणतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ पृथ्वी, दुपारी फॅक्टरीत जे काही घडलं ना, त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतो. सॉरी बरं का. आता मात्र लगेच पृथ्वीला धक्का बसतो. आनंदीला मात्र खूप भारी वाटतं. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, काय बोललात तुम्ही? काय बोललात? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, पोचलं नाही का तुझ्याजवळ? तेव्हा आनंदी, मालक साहेब अहो बोला ना परत, त्याला काय होतंय? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, जे काय झालं त्यासाठी सॉरी. आता पोचलं असेल ना तुझ्यापर्यंत? तेव्हा पृथ्वीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. पृथ्वी म्हणू लागतो, पोचलं, समजलं मला. आता मालक साहेब फोन ठेवतात. आता पृथ्वीला इतका कसा आनंद झालेला असतो. जो माणूस कुणाचं ऐकून घेत नाही, कुणाला कधी सॉरी म्हणत नाही, तो माणूस आज मला सॉरी बोललाय. चक्क युगंधर निंबाळकर यांच्या डिक्शनरीत सॉरी हा शब्द आलाय. यामुळे आता पृथ्वीला खूप भारी वाटतंय. त्याचा आनंद अगदी गगनात मावेनासाच झालेला असतो. तर इकडे
आता मालक साहेब म्हणू लागतात, झालं झालं का बाई, एक नंबरची महाचालक बाई आहे ही. आनंदी लगेच आता थँक्यू मालक साहेब, खूप खूप थँक्यू. आता बघा, तुमच्या एका स्वारीने पृथ्वीला खूप आनंद होणार आहे. आणि मालक साहेब, खरं सांगू का, आमचे आबा काय म्हणतात माहिती, जगातल्या प्रत्येक प्रश्नाला कुलूप असतं, फक्त त्या कुलपाची योग्य चावी योग्य वेळी लावता आली पाहिजे. त्यावर मालक साहेब होऊ लागतात, आनंदी, खरं तर थँक्यू तू नाही, मी तुला म्हणायला पाहिजे. आज पहिल्यांदा निंबाळकरांच्या घरात जे कधी घडलं नाही ना, ते घडणार आहे. तुझ्यामुळे मी आणि माझा मुलगा एकत्र येणार आहेत, एकत्र बसून शांतपणे बोलणार आहे. आजवर निंबाळकरांच्या घरात जे कधीच कुणाला जमलं नाही ना आनंदी, ते तू करून दाखवलंय, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आता मात्र आनंदीला काय करू, आनंदाने उड्या मारू की काय असं झालेलं असतं. तेवढ्यात मालक साहेबांचं लक्ष बाहेर जातं. मालक साहेब लगेच शिर्केला फोन लावतात, कारण बाहेर आता छत्री घेऊन बाहेर निघणारा विद्याधर दिसतो. मालक साहेब शिर्केंना फोन करतात, शिर्के, सांगितलेलं काम झालंय ना. त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो मी बाहेरच आहे. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, आनंदी चल, आज तुला मी दिवाळी गिफ्ट देतो, चल. तेव्हा आनंदीला धक्का बसतो, दिवाळी तर नाही आहे आता, मग दिवाळीचं गिफ्ट एवढ्या लवकर का देत आहे मालक साहेब. त्यावर आनंदी म्हणू लागते, पण मालक साहेब आत्ता दिवाळी गिफ्ट. त्यावर मालक साहेब म्हणू लागतं, हो, कारण गिफ्टच तसं मोठं आहे, चल चल बाहेर आहे, तुला दाखवतो. आता मालक साहेब आनंदीला घेऊन हॉलच्या दरवाजात येतात. आता बाहेर छत्री घेऊन अगदी पावसात मनसोक्त फिरण्यासाठी हा विद्याधर गाडीत बसणार. तेच आता मोठा गाडीचा ब्लास्ट होतो. आता मात्र मोठा धमाका होताच हा विद्याधर जोरात खाली आपटतो. अगदी रक्तबंबाळ झालेला असतो. त्याच्या सगळ्या चेहऱ्यावरती असा मार लागलेला असतो, रक्त निघत असतं. आता विद्याधरला धक्का बसतो, कारण एका सेकंदात आत्ता त्याचा जीव जाण्यापासून वाचलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब या विद्याधरकडे बघून हसू लागतात. आनंदी मात्र घाबरते. एवढा मोठा ब्लास्ट. आनंदी पटकन मालक साहेबांना मिठी मारते. आनंदीला घेऊन मालक साहेब आता इकडे बाहेर या राक्षसाजवळ येतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मालक साहेब या विद्याधरला म्हणू लागतात, कसा होता ब्लास्ट मग. अरे कुकरचा ब्लास्ट काहीच नाही आहे, हा तर मोठा ब्लास्ट होता. धमाका करायचा ना तर असा करायचा असतो विद्याधर, लक्षात आलं ना. आता विद्याधरला धक्का बसतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, तुला काय वाटलं, तू कुकरचा ब्लास्ट करून आनंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न करशील, म्हणून मी तुला हा मोठा धमाका दाखवलाय. त्यामुळे इथून पुढे आनंदीपासनं 4 हात लांब राहायचं. जर जवळ येण्याचा प्रयत्न केला ना, तर ही जळून खाक झालेली गाडी डोळ्यासमोर आठवायची, कारण तुझा अंत करायला मला वेळ लागणार नाही. तुझा अंत असा करेन ना, तो कायम लक्षात राहिला विद्याधर, लक्षात ठेव. आता मात्र विद्याधर खूप भडकतो. तर आता विद्याधरने पोलिसांना घरी आणलेलं असतं. आता सगळे निंबाळकर घरातच असतात. पोलीस दरवाजात येतात. शिल्पा म्हणू लागते, पोलीस निंबाळकरांच्या घरात कशासाठी आलेत. मालक साहेब अगदी मस्त सोफ्यावरती निवांत बसलेले असतात. तेवढ्यात विद्याधर अगदी पट्ट्या लावून आलेला असतो. खूपच लागलेलं असतं त्याला. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, शिल्पाताई, या युगंधर निंबाळकरला अटक करण्यासाठी आले ते, कारण या युगंधर निंबाळकरने माझ्या गाडीत बॉम्ब ठेवून मला मारण्याचा प्रयत्न केलाय. आनंदीला तर धक्का बसतो. अरे बापरे, आता काय होणार आहे. आता मालक साहेबांना पोलीस घेऊन जातील का. पण मालक साहेब मात्र आता हुशारीने कसा डाव खेळणार आणि या विद्याधरची चांगलीच कशी जिरवणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.